आणि यानंतर आजच्या दोन मोठ्या बातम्या। आज सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातल्या दोन महत्त्वाच्या विषयांवरती सुनावणी होते। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी वेगवेगळी सुनावणी घेतली जाईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना अपात्र केलं नसल्यानं शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। कोर्ट आज दोन्ही प्रकरण ऐकेल आणि त्यानंतर सुनावणी होईल। तर दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह याचिकेवर देखील आज निर्णय होण्याची शक्यता आहे। सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस प्रकरणावरती कोर्टाच्या चेंबरमध्ये चर्चा करून निर्णय घेतील। तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेलं मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलं होतं। त्यानंतरच क्युरेटिव्ह याचिकाही दाखल करण्यात आली होती आणि त्याच प्रकरणी आता आज सुनावणी आहे। आणि यानंतर आपण थेट जातोय दिल्लीमध्ये। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत आपल्यासोबत। रामराजे, आपण पाहतोय आज दिल्लीमध्ये अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, कारण महाराष्ट्राच्या दृष्टीनं ही दोन्ही प्रकरणं अतिशय महत्त्वाची आहेत। आमदार अपात्रता प्रकरण आणि मराठा आरक्षणासंदर्भातील ही सुनावणी। नेमक्या या सुनावण्या कधी होत आहेत, कधी सुरू होतील आणि नेमके कोणकोणते मुद्दे या सुनावणी दरम्यान मांडले जाऊ शकतात? बिलकुल, पहिला मुद्दा म्हणजे की मराठा आरक्षणाच्या क्युरेटिव्ह पिटिशनचा यावर साधारणतः दुपारी 1:30 वाजता निर्णय येणं अपेक्षित आहे। कारण मागील वेळेसच निर्णय येणं अपेक्षित होतं, परंतु तारीख पुढे ढकलण्यात आली होती आणि हा निर्णय इन चेंबर घेतला जातो। म्हणजे की यामध्ये कुठलीही सुनावणी यावेळेस नसते आणि इन चेंबर क्युरेटिव्ह म्हणून हा निकाल घेतला जातो आणि हा शेवटचा होप आहे, शेवटची आशा असते की आरक्षण टिकणार की नाही। आणि दुसरा मुद्दा म्हणजे की जे की अपात्र आमदारांच्या संदर्भातला, तर ते दोन्ही प्रकरणावर आज सुनावणी होणार असल्याची माहिती मिळते। खरं तर प्रकरण कधी संपणार, टाइम बाउंड आखलं जाणार का, या संदर्भामध्ये सगळी माहिती जी आहे ते आज कोर्ट देऊ शकतं। निश्चितच रामराजे, आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भातले काही अपडेट कळतायत का? ही सुनावणी नेमकी कधीपर्यंत